नमस्कार, सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आषाढ महिना आला की आपल्याकडे घरोघरी होणारी ही रेसिपी आहे, ती म्हणजे गुळ घालून तयार केलेल्या गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या। तर कापण्या खुसखुशीत व्हाव्यात यासाठी आपण काय केलं पाहिजे, यासाठीच्या भरपूर टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ मात्र संपूर्ण बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राइब मात्र नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला काय करायचंय, एक कपभर गुळ घ्यायचाय। या ठिकाणी गुळ बारीक करून घ्यायचा किंवा किसून घेतला तरी चालतो। गुळ मात्र या ठिकाणी मऊ घ्यायचा, म्हणजे कापण्या आपल्या चिवट किंवा वातड न होता खुसखुशीत होतात। तर एक कप गुळासाठी या ठिकाणी पाऊण कप पाणी घ्यायचं। हे पाणी गुळात घालून चमच्याच्या साहाय्याने चांगलं व्यवस्थित दाबत एक मिनिटभर चांगलं याला फेटून घेऊया किंवा ढवळून घेऊया, ज्यामुळे लवकर हा गुळ विरघळेल। आता याला थोड्या वेळासाठी असंच भिजत ठेवायचं आणि कापण्यासाठी लागणारी पीठ या ठिकाणी आपण या परातीमध्ये घेऊया। तर 2 कप गव्हाचं पीठ घेऊ। नेहमीच्या चपातीसाठी जे पीठ आपण वापरतो तेच पीठ या ठिकाणी आपल्याला घ्यायचंय। ते चाळून घेतलं तरी चालतं किंवा नाही चाळलं तरी चालतं। आता कापण्या खुसखुशीत व्हाव्यात यासाठी आपल्याला डाळीचे पीठ घ्यायचं। तर त्याचं प्रमाण मी इथं सांगते। 2 कप गव्हाच्या पिठासाठी आपण अर्धा कप डाळीचे पीठ घेऊया। आता कापण्याची चव वाढवण्यासाठी आपण इथं काही मसाले घालूया। 1-1.5 चमचा बडीशोप घेतली, तव्यावरती भाजून घेतली आणि मिक्सरला फिरवायची आणि ही भाजलेली बडीशोपची पूड यामध्ये घालूया। यामुळे कापण्याची चव अगदी सुंदर लागते। खसखस सुद्धा घालायची आहे। 1 चमचावर खसखस घातली। आपण वरतून सुद्धा खसखस लावणार आहोत कापण्यांना, तरी पण यामध्ये सुद्धा घालायची। आणि आता वेलची पूड घातली 1 चमचाभर, साखरेत वाटून घेतलेली आहे त्यामुळे 1 चमचा घातली। नुसती वेलचीची पूड जर असेल तर अर्धा चमचा घातली तरी पुरेशी होते। आता चवीपुरतं मीठ घालायचं। गोडाचा पदार्थ आहे, खूप जास्त मीठ या ठिकाणी बिलकुल घालायचं नाही, अगदी थोडंसं मीठ इथं वापरायचंय। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये कापण्या खुसखुशीत होण्यासाठी अजून एक टीप आहे। तर या ठिकाणी मोहन म्हणून तेल न घालता आपल्याला तूप घालायचे। 2 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप डाळीचं पीठ, सर्व मिळून 2.5 कप हे पीठ झालं। तर 2.5 कप पिठासाठी आपल्याला 2.5 चमचे न वितळवलेलं तूप घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे तूप गरम करून यामध्ये घालूया। हे तुपाचं प्रमाण अगदी योग्य आहे। तर अशाच पद्धतीनं तुम्ही सुद्धा एकदा कापण्या करून बघा। कापण्या नक्कीच बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत होतील। सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने हे मिक्स करून घेऊया, जेणेकरून हाताला चटका बसणार नाही। आणि आता मात्र आपण हाताने हे पीठ आणि तूप व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पिठाच्या कणांकणाला हे तूप चांगलं लागलं पाहिजे, त्यामुळे हे बघा हातावर असं दाबत चोळून हे तूप व्यवस्थित या पिठाला एकजीव करून घेऊया। आता हा आपला गुळ चांगला विरघळलाय, पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आणि हा गुळ घालताना मात्र किंवा हे गुळाचं पाणी घालताना आपल्याला गाळून घालायचंय, जेणेकरून यातला कचरा किंवा एखादा खडा वगैरे असेल तर तो बाजूला होईल। या ठिकाणी आपल्याला एकदम पाणी नाही घालायचं, सर्वच्या सर्व लागेल तसं थोडं पाणी घालायचंय। तर यातलं अर्ध पाणी मी यामध्ये घातलं। सुरुवातीला हे मळून घेऊया आणि लागेल तसं पाणी, थोडंसं पाणी कदाचित उरू पण शकतं। पुरी करण्यासाठी ज्या पद्धतीनं आपण पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ आपण मळून घेऊया। आता हे पीठ व्यवस्थित मळून झाले, आपण याला आता थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया। अगदी 10-5 मिनिट याला झाकून ठेवायचे। हे पीठ आपलं मुरतंय तोपर्यंत आपण तेल तापत ठेवूया। तर गॅस मध्यम करायचंय आणि त्यामध्ये कापण्या तळण्यासाठी पुरेसं एवढं तेल आपण कढईमध्ये गरम करत ठेवूया। तर पीठ आपलं इथं तयार झालेलं आहे। पुन्हा याला थोडंसं मळून घेऊया, त्याचा लांबसर थोडासा गोळा तयार करू आणि चाकूच्या साहाय्याने पाहिजे तेवढे याचे उंडे तयार करून घेऊया। थोडेसे मोठेच उंडे तयार करायचे। हे बघा अशा पद्धतीनं शक्यतो सारखे उंडे तयार केले। यातला एक उंडा घ्यायचा, त्याचा गोल हातावर असा तयार करायचा आणि शक्य तेवढं हाताने पसरवून घेऊन पुन्हा याला आपण लाटून घेणार आहोत। हे बघा आता हे लाटण्यासाठी आपल्याला बिलकुल पिठी किंवा तेल वगैरे लावण्याची गरज नाही। आपण घट्टसर उंडा मळलेला आहे, त्यामुळे अगदी काहीही न लावता याची पोळी लाटल्या जाते। आता थोडीशी ही पोळी मोठी झाली की यावर आपण खसखस घालूया।
जेणेकरून ही दिसायला आपल्या कापण्या खूप सुंदर दिसणार आहेत। आत पण आपण खसखस घातलेली आहे चवीसाठी। आता वरतून दिसण्यासाठी सुद्धा आपण खसखस घालूया। खूप जास्त दाट खसखस नाही घालायची किंवा खूप विरळ सुद्धा नाही घालायची। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकसारखी अशी यावर खसखस घालूया। तर दोन्ही बाजूला खसखस घालायची आणि पुन्हा पाहिजे तेवढी ही पोळी लाटून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने ही पोळी भरपूर मोठी करायची, जेणेकरून खूप जाड नाही राहिली पाहिजे आणि खूप पातळ सुद्धा नाही लाटायची। आपल्या भाकरीपेक्षा थोडीशी जाडसर अशी याची पोळी तयार करून घेऊया, जेणेकरून कापण्या आपल्या खुसखुशीत होतील। खूप पातळ जर ह्या कापण्या केल्या तर मात्र ह्या कापण्या कडक होतात आणि खूप जाड केल्या तर मऊ पडतात। त्यामुळे ही मध्यम साईजची अशी पोळी लाटून घेऊया। आता कडेचा भाग आपण काढून घेऊया, जेणेकरून कापण्याचा आकार व्यवस्थित येईल आणि पाहिजे त्या आकारात आपण कापण्या कट करून घेऊया। कुणाला छोट्या आवडतील, मोठ्या आवडतील, तर मी या ठिकाणी थोड्याशा मोठ्या साईजच्याच कापण्या केलेल्या आहेत। यातली एक कापणी तुम्हाला उचलून दाखवते। हे बघा, अशा पद्धतीची एवढ्या साईजच्या अशा कापण्या तयार करून घ्यायच्या। आता तेल आपलं गरम झालंय, थोडंसं पीठ टाकून बघूया। पटकन वर येऊन तळल्या जाते पण करपत नाही, म्हणजे मध्यम गरम तेल आपलं झालेलं आहे। आता या तेलात आपण कापण्या सोडूया, तर कढईत सहज मावतील एवढ्या कापण्या आपण यामध्ये सोडायच्या आहेत। आणि तुम्ही इथं बघू शकता, आपण कापण्या सोडतायत तोपर्यंत सुरुवातीला सोडलेल्या कापण्या अगदी वर तोंड काढतायत। जसे पाण्यातून मासे वर येतात ना, त्याच पद्धतीनं ह्या कापण्या वर येत आहेत, म्हणजे टम्म फुगलेल्या आहेत। एक ना एक कापणी यातली अगदी टम्म फुगून येते। गॅसची फ्लेम मीडियमच असू द्यायची। तेल सुद्धा मीडियम तापलेलं आहे। खूप जास्त धूर निघेपर्यंत जर तेल तापवलं तर कापणी सोडल्या सोडल्या लाल होते किंवा काळपट होते आणि आतून कच्चीच राहते। त्यासाठी मध्यम गरमच तेल असावं अशी दक्षता घ्यायची आणि उलट पालट करून खरपूस अशा कापण्या आपण तयार करून घेऊया। तर खूप जास्त डार्क कलरवर याला तळायच्या नाहीत। जर आपण खूप जास्त लाल होईपर्यंत जर ह्या तळल्या तर मात्र ह्या कापण्या पुन्हा काळ्या पडू शकतात। याची कुकिंग प्रोसेस तेलातून बाहेर काढल्यावर पण चालूच राहते। त्यामुळे फिकट रंगाच्या असतानाच या कापण्या काढायच्या, परंतु कच्च्या बिलकुल काढायच्या नाही। सुरुवातीला सोडलेली कापणी होती ती तळून लाल होत होती, तर सुरुवातीला अगोदर आपण ती काढून घेतली। अशाच प्रमाणे ज्या डार्क कापण्या दिसतात त्या सुरुवातीला काढायच्या आणि फिकट कापण्या नंतर काढायच्या। तर हे बघा, अशा पद्धतीने सगळ्या कापण्या आपण तयार करून घेऊ। याचा रंग तुम्ही बघू शकता, खूप सुंदर दिसतोय। ह्या फुगून चांगल्या टम्म झालेल्या आहेत। यावरची खसखस सुद्धा खूप दाट नाही किंवा खूप विरळ नाही। हा दिसायला सुद्धा पदार्थ खूप छान दिसतो, चवीला सुद्धा अप्रतिम आणि बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत आपल्या कापण्या तयार झाल्या। यातली एक कापणी मी तुम्हाला हाताने तोडून दाखवते। अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत, बिलकुल चिवट किंवा वातड ही कापणी झालेली नाहीये। अगदी बिस्किटासारखा याचा चुरा होतोय एकाच हाताने। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कापण्या तयार करा आणि तुमच्या कापण्या कशा झाल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।